एफडीएनं दूध खरेदीसाठी लागू केलेल्या नव्या फॅट आणि एसएनएफ निकषांमुळे राज्यातल्या लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढवू शकतं अशी चिंता माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केली आहे. निकष पूर्ण न करणारे दूध डेअरींना स्वीकारता येणार नसल्यानं दूध संकलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तर शेतकऱ्यांना घाबरून सोडू नका असं उत्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम यांनी दिले. कुठल्याही डेअऱ्यांनी जे दूध कलेक्शनवाले आहेत त्यांनी फॅट 3.2 आणि SNF 8.3 याच्या खाली दूध खरेदी करायचं नाही. स्वप्नीलजी, तुम्ही सांगा, शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? मग त्या कंपन्यांवर जबाबदारी टाकली की या दर्जाचं दूध नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची नाही, तुम्ही ते परत करायचं. आणि आता ते दूध जर परत केलं तर मग आपोआप दुधाचं संकलन कमी होईल. आणि दुधाचं संकलन एकदा कमी झालं की मग दुधाचे भाव वाढतील, हे नक्की. ऊसात तुम्हाला चालतं आणि दुधाचं कशाला तुम्ही लोकांना भीती दाखवता? हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांना तुम्ही स्पष्टपणे विचारलं पाहिजे. आणि दूध संस्थेमध्ये ज्यावेळी दूध गोळा केलं जातं, 100 गवळी जर असतील तर 2 ते 3 गवळ्यांचा शॅम्पल हा 3-0च्या खाली त्या ठिकाणी लागतो आणि 8 SNFच्या खाली त्या ठिकाणी लागतो. पण ओव्हरऑल जो दूध 1000 लिटर 2000 लिटर होतं त्याच्यामध्ये तो शॅम्पल एक क्वालिटीचा मिळतो. आणि सरकारचं जे म्हणणं आहे त्यानुसार क्वालिटीतूनच पुरवलं जातं. त्यामुळे लोकांनी काही गडबडायचं, लोकांना घाबरून सोडू नये.